तर एकदा नरेश ढोमे सर यांच्याबरोबर. थँक्यू. धन्यवाद मनोज सर. जाऊया मैदानामध्ये. एक जबरदस्त मॅच आता इथे आपल्या समोर येते, आपल्या पुढ्यात येते. सचिन ढवळेज मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमी प्रस्तुत प्रहार प्रीमियर लीग ऑल इंडिया ओपन गटामधील या सामन्यांना आपण आज सुरुवात केलेली आहे आणि खूपच कमालीच्या मॅचेस आपण पाहिलेल्या आहेत. दुपारच्या 17 पासून उंच आकाशामध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक तिथे खाली पोहोचेल आणि कॅच मात्र इथे सुटणार आहे. जीवदान स्ट्राइक एंडवरती शेरू लोहार, नॉन स्ट्राइक एंडवरती शरद पारगे. पुणे शहरातील एक दिग्गज खेळाडू मैदानामध्ये सलामीसाठी उतरलेले आहेत. तर महेश शिंदेच्या हातामध्ये चेंडू. हाही पुणेकर आहे. विशेष म्हणजे महेश शिंदेचं होम पिच आहे आणि होम पिच वरती त्याचा सहकारी समोर आहे शेरू. उजवाईच्या बाहेरचा चेंडू इथे स्लॉक करायचा प्रयत्न फसलेला आहे. धावा इथे मिळणार नाहीत. तीन धावा फलकावरती आलेल्या आहेत. हो इथे पुढे येत मिड विकेटच्या डोक्यावरून खेळायचा प्रयत्न होता, मात्र उजवाईच्या बाहेरचा चेंडू होता, पुरेसा लाईन मध्ये नव्हता. आपण बघतोय शफल झाला होता, परत मागे आला तो आणि त्यानंतर हा फटका खेळायचा प्रयत्न केला. फसलेला प्रयत्न इथे दिसेल. 3 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक पहिलं मैदानामध्ये सुरू असताना आपण बघतोय शरद पारगे आणि शेरू लोहारला. पुणे शहरातली ही एक सलामीची तगडी जोडी आहे. याच चेंडूच्या याच फटक्याच्या प्रतीक्षेत होता तो या अगोदरही, मात्र यावेळेस वेट अँड वॉच पाहिलं आणि त्यानंतर प्रेक्षकांना बघायला लावलं. 4 धावा इथे मिळतील. धावफलकावरती 7. षटक पहिलं संपलेलं आहे. आखूड टप्प्याचा चेंडू उजव्याच्या बाहेर जाणारा चेंडू होता. ऑफ स्टंप वरती आला आणि त्यानंतर मनगटानं खूप सुंदर स्क्वेअर कट दाखवला. क्षेत्ररक्षक खूप लांब वरती होता. जोपर्यंत तो पोहोचतोय चेंडूनं सीमारेषा पार केलेली होती. दोन्ही तगडा टीम मध्ये आपण ही मॅच या ठिकाणी बघणार आहोत. खरं तर पहिल्या लढतीमध्ये दोन्ही संघांना पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. पुणे पोलीस बॉईज आणि त्याचबरोबर श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी पुणे. सन्माननीय सचिन भाऊ तापकीर गेल्या अनेक वर्षांपासून या संघाला पुरस्कृत करत असतात. श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी आणि खूप चांगले खेळाडू या संघातून आलेले आहेत. विशाल भाऊ कांबळे सातत्याने या टीमचं मॅनेजमेंट करत असतात. अनेक युवक त्यामुळं सातत्याने या संघामध्ये येतात. ज्यांचा खेळ ग्रामीण विभागामध्ये किंवा शहरी विभागामध्ये स्थानिक लेवलवरती चांगला राहतो, कन्सिस्टन्सी राहतो, अशा खेळाडूंना या संघामध्ये जरूर प्रवेश मिळतो. 1 धाव इथे प्राप्त होणार आहे. तर पंचांच्या इशाऱ्याची वाट बघतोय आपण. इथे 22 आहे. एक अतिरिक्त धाव या ठिकाणी. धावफलकावरती 8 धावा. षटक दुसरं सुरू झाले. प्रतीक देवरे गोलंदाजी मार्क वरती. पुणे पोलीस बॉईज कडून प्रतीक देवरे. या अगोदरची पहिली लढत या संघाने जोरदार दिली होती. कमी धावसंख्येवरती देखील भांडूप स्ट्रायकर्सला झुंजवलं होतं. काही क्षण असे होते की भांडूप स्ट्रायकर बॅकफुट वरती गेलेली होती टीम, मात्र अखेरच्या सत्रामध्ये फिनिश टच असतो. सामन्याचं विजयामध्ये रूपांतर करायचं असतं. त्या अशा मोडवरती संघाला बॅकफुट वरती जावं लागलं आणि त्यामुळे या सामन्यामध्ये पुन्हा एकदा आपल्या कौशल्याची प्रचिती द्यावी लागेल पुणे पोलीस बॉईजला. शरद पारगे शेरू लोहार सलामीची जोडी मैदानामध्ये ठाण मांडून 8 चेंडूमध्ये 9 धावा. आखूड टप्प्याचा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न. गॅप तिथे मोठा आहे आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. इथे 4 रन. खणखणीत चौकार. जागेवर मोमेंट नव्हते. तो अगोदर शफल होऊन पुढे होता.
आणि एक बाउन्सर चेंडू ज्यावेळेस त्याच्या छातीवरती आला, खूप सुंदर फटका स्क्वेअर लेगला त्याने फिरवलाय शरद पारगे. फुल टॉस बॉल होता इथे, खवय्याच्या ताटातला रसगुल्ला, ताव मारला इथे चेंडूवरती, खणखणीत षटकार शरद पारगे. अनेक खेळाडू आता पुढे येत आहेत. अनेक वर्ष सातत्यानं टेनिस क्रिकेटमध्ये या खेळाडूंचा बोलबाला राहिलेला आहे. शरद पारगे हे एक नाव आहे, नाव नाही ते एक वादळ आहे. अनेक वर्ष आम्ही टेनिस क्रिकेटमध्ये हा झंझावात बघितलाय. आज परत एकदा प्रहार प्रीमियर लीग मध्ये यस 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 आखूड टप्प्याचा चेंडू होता, उजव्याच्या बाहेर जाणारा, इथे नाही फिरू शकला, पण तिथून थ्रो बघा तुम्ही. ही खरं तर नजाकत असते. ऑल इंडिया ओपन पूलचे मॅचेस बघायचे म्हटलं तर डेअरिंग दिसते त्या खेळाडूंमध्ये. पॉइंट वरती होता, तिथून थोडासा पुढे आला आणि थेट नॉन स्ट्राईक एंडला इतका जोरात थ्रो टाकला. त्याला बॅकअप देखील लगेच मिळतो. या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. अकॅडमीचे खेळाडू देखील आपण 12 संघांच्या माध्यमातून काल आज बघितलेले आहेत. एरिया वाईज खेळाडू देखील उद्या पासून सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला दिसणार आहे. आणि त्यामुळं पुणे जिल्हा एरिया वाईज पुणे जिल्हा क्रिकेट नियामक मंडळ, जिथं पंढरीनाथ गरुड, दत्ता पप्पू गरुड अध्यक्ष आहेत, त्याचबरोबर उपाध्यक्ष सचिन ढवळे सर आहेत आणि त्यांची सगळी टीम जी आहे या ठिकाणी. आज आपण त्या टीम मधल्या अनेक सदस्यांना बघणार आहोत. याच मैदानामध्ये केरळमध्ये स्थित असलेला, अर्थात व्यवसायाच्या माध्यमातून संपूर्ण जगभर पोहोचलेला बिल्लावा समाज आणि त्यांच्या स्पर्धा काही दिवसानंतर याच मैदानामध्ये होत आहेत. सन्मान्य कार्तिक सर आणि त्यांची टीम इथे उपस्थित आहेत, ज्याचा रंगारंग ऑक्शन सोहळा ॲमेनोरा फर्न हॉटेलमध्ये संपन्न झाला आणि याच मैदानामध्ये इथे ती स्पर्धा देखील संपन्न होईल. इस्रायल, दुबई अशा टीम्स तुम्हाला या मैदानामध्ये, श्रीलंका या टीम्स देखील तुम्हाला बघायला मिळतील. मला वाटते 18-19 तारखेच्या दरम्यान या स्पर्धा याच महिन्यामध्ये संपन्न होणार आहेत आणि त्या टुर्नामेंटचे संपूर्ण आयोजक इथे उपस्थित आहेत. सगळ्या टीमचं आम्ही स्वागत करतो. 21 धावा धावफलकावरती आहेत. 2 षटकांचा खेळ यामध्ये संपलेला आहे. प्रथम फलंदाजी मैदानामध्ये सुरू आहे. श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी पुणे फलंदाजी करताना मैदानामध्ये दिसत, तर पुणे पोलीस बॉईज क्षेत्ररक्षण करतायत. आणि गोलंदाजीमध्ये परिवर्तन होणार नाही. महेश शिंदेचा स्पेल पुढेच सुरू राहणार आहे. पहिल्या षटकामध्ये अत्यंत सुंदर गोलंदाजी राहिली होती. दुसऱ्या षटकामध्ये परत एकदा आपण बघणार आहोत. या मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं महेश शिंदेला. यस, यावेळेस अक्रॉस द बॅट स्क्वेअर लेगला उचलण्याचा प्रयत्न होता. स्लॉक कम स्वीप आपण म्हणू शकतो अशा फटक्याला. खरं तर लेदर बॉलवरती स्वीपचा शॉट खेळणं शक्य असतं. टेनिस बॉलमध्ये स्वीप खेळायचं म्हटलं तरी चेंडू असा वर आलेला असतो. गुडलेंथवरती पडला तरी तो गुडघ्याच्या वर असतो. त्यामुळं जो चेंडू फुल लेंथ असतो त्यावर ते स्वीप शक्य आहे. गुडलेंथवरती बॉलला तुम्हाला स्लॉकच करावा लागतो, तो हवेतच तुम्हाला खेळावा लागतो. यावेळेस अक्रॉस द बॅट परत एकदा मिड विकेट आणि स्क्वेअर लेग सीमारेषेवरती खेळायचा प्रयत्न होता शरद पारगेचा. इथे एक धाव मिळणार आहे आणि धावफलकावरती आपण बघूया 23 धावा. सलामीची जोडी मैदानामध्ये. शरद पारगे मागच्या मॅच मध्ये दुसऱ्या षटकामध्ये प्रचंड विध्वंसक आपण पाहिला होता. 3 फलंदाजांना बाद केलं होतं तिथे. पहिल्या षटकामध्ये 17 खर्च केल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 2 धावा देत 3 गडी बाद केले होते. या षटकामध्ये तो कसं पुनरागमन करतोय बघायचंय. यस, यावेळेस चांगला फटका स्लॉक स्वीप, क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग वरून येईल. 1 धाव प्राप्त होणार आहे इथे. 24 श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी पुणे ते 24 धावा. तिसऱ्या षटकामध्ये शरद पारगे शेरू लोहार ही जोडी जमलेली आहे. सलग 15 चेंडू या जोडीने खेळलेले आहे. टेनिस क्रिकेटच्या मॅच मध्ये 6 षटकांची मॅच असेल तर 15 चेंडू भरपूर होतात 15 चेंडू. आणि त्यामुळे पूर्ण सेट झालेले बॅटर या ग्राउंड वरती. इथे पाहायचं इनसाइड आउट हवेमध्ये चेंडू आहे, मात्र गॅप आहे. बघितलं होता की पॉइंटच्या डोक्यावरून मागे पूर्ण क्षेत्र खाली आहे आणि तिथे चेंडू जाईल. 4 धावा मिळतील. पुन्हा एकदा श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी पुणे पोहोचतायत 28 वर.
तिसऱ्या षटकामध्ये दमदार दमदार फलंदाजी शरद पारगेची. रूम बनवलं इथं, थोडासा मागे आला आणि पाहिलं आपण बॅकफूट वरून फोर्स जनरेट करत चेंडूला उचललं होतं डीप कव्हर पॉइंटच्या बाजूला. धावफलकावरती 24 धावा आहेत. माफ करा 28 असतील, अजून 4 धावांची वाढ होणार आहे तिथे. पुन्हा ही दृश्य आपल्या स्क्रीनवरती येत आहेत. महेश शिंदे, जरूर मोठे फटके आले या षटकामध्ये. महेश शिंदे प्रभावी ठरतोय या षटकामध्ये. विकेट निश्चित मिळाली नाही, परंतु धावा फक्त 8 आलेल्या आहेत या षटकामध्ये. एक डॉट बॉल सुद्धा लेंथ टाकला यावेळेस. मिनी हेलिकॉप्टर, जरी हेलिकॉप्टरचं टेक ऑफ झालं नसेल तरी देखील 2 धावा प्राप्त होऊ शकतात. लेंथ बॉल म्हटल्यानंतर हेलिकॉप्टर शॉट तो एक असरदार फटका ठरतो आणि तो खेळता आला पाहिजे. अनेक वेगवेगळे फटके असतात टेनिस क्रिकेटमध्ये, तर अनेक फटक्यांचा जन्म झालेला आहे. 3 षटकांचा खेळ संपला. 30 धावा, सलामीची जोडी मैदानामध्ये. शरद पारगे, शेरू लोहार नाबाद आहे. 8 चेंडूमध्ये 9 धावा शेरू लोहार आणि शरद पारगे 10 चेंडूमध्ये 19 धावा. खरं तर शेरू लोहारने अजून त्याच्या लौकिका साजेसा खेळ केलेला नाहीये. तो ॲज अ सपोर्टरची भूमिकेमध्ये आहे, म्हणजे को ॲक्टरच्या भूमिकेमध्ये आहे. स्क्रीनवर वरती आपण बघू शकतो आदरणीय सचिन ढवळे सर आणि त्यांना भेटण्यासाठी आलेला त्यांचा मित्रपरिवार. सोबत प्रकाश मडके सर आहेत, मॅनेजमेंटमधील एक महत्त्वाचं नाव. सचिन ढवळे मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेत असलेले विद्यार्थी, त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या समवेत अकॅडमीमधून पुढे वेगवेगळ्या पोस्टवरती गेलेले विद्यार्थी सुद्धा, किंवा अकॅडमीमधून प्रशिक्षण घेऊन बाहेर पडल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी एका मोठ्या हुद्द्यावरती सेवा देत असलेले सगळे विद्यार्थी आज पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून एकत्र येत आहेत. सरांविषयी नेहमीच सर्वांनाच आदर राहिलेला आहे. आपण एक गोष्ट बघतो की यूट्यूब किंवा सोशल मीडियावरती आल्यानंतर जिथे पॉझिटिव्ह कमेंट असण्यापेक्षा निगेटिव्ह म्हणजे ट्रोलिंग कमेंट जास्त असतात. कुठले एखाद्या पॉलिटिकल लीडर असू द्या किंवा एखादा ॲक्टर असू द्यात किंवा अजून कुणी असू द्यात, एखादी पोस्ट आल्यानंतर त्याच्यावरती ट्रोलिंगच्या माध्यमातून व्यक्त होणारे भरपूर लोक दिसतील तुम्हाला. पण ज्यावेळेस सचिन ढवळे सर त्यांच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून त्यांचा लेक्चर येत असतो, 5 लाख सबस्क्रायबर त्यांच्या यूट्यूब चॅनलला आहेत आणि एकाच वेळेस आम्ही बघतो की 50,000, 70, 80, 1 लाख विद्यार्थी त्यांच्या अभ्यासक्रमाचा तिथे त्यांचा लेक्चर ऐकत असतात, बघत असतात, शिकत असतात ऑनलाईन. परंतु खाली तुम्ही कॉमेंट्स देखील असतात, एकही कॉमेंट निगेटिव्ह नसते. सरांचं कौतुक तिथे आम्हाला बघायला मिळतं. वाह, सुंदर फटका. आखूट टप्प्याचा चेंडू होता, वेळ होता, त्यानं इम्प्रोवाइज केला तो शॉट. शेरू लोहारच्या बाबतीमध्ये थोडंसं प्रश्नचिन्ह आपण तयार केलं होतं, मात्र त्यानं त्याला तोडीस तोड उत्तर दिलेलं आहे. वाह, काय शॉट आहे. बाहेरच चालला होता चेंडू, भरपूर वळण होतं चेंडूला, मात्र तरी देखील इम्प्रोवायझेशन इतकं जबरदस्त. आणि त्यानंतर टायमिंग, केवळ तुम्ही एखादा फटका इम्प्रोवाइज चांगला करू शकत नाही, त्याबरोबर टायमिंग ते पकडणं सुद्धा महत्त्वाचं असतं. आणि तेच टायमिंग इथे आपण बघितलं शेरू लोहारकडून. 6 धावा, धावफलकावरती 36 आहे. चौथ्या षटकामध्ये आपण बघतो या मॅचला 69 धावांचं आव्हान म्हणता येणार नाही, या गतीनं धाव गतीनं चालत राहिले तर 69 पर्यंत पोहोचू शकतात. अकॅडमीचे विद्यार्थी खेळत होते त्यावेळेस स्कोअर 85, 90, 95 असे स्कोअर आम्ही बघितलेले आहेत. ऑल इंडिया ओपन पूल आल्यानंतर स्कोअर 70, 65 या दरम्यान राहिलेले आहेत. आज आपण बघितलंय परत एकदा हवाई फायर, स्क्वेअर लेगला चेंडू सिंहगड इन्स्टिट्यूटच्या इमारतीवरती फेकून दिला इथे आणि मिळतायत 6 धावा. यावेळेस पुन्हा एकदा शेरू लोहार. काय फटका आहे, काय एक्झिक्युशन आहे, नजाकत होती या फटक्यामध्ये. टायमिंग निश्चित चांगलं होतं आणि पुन्हा एकदा एक हवाई मेल आपल्याला बघायला मिळाला.
42 वरती पोहोचतोय स्कोअर. 2 षटकार शेरू लोहार कडून. असं होतं एखाद्याच्या इगोची वात पेटवली ना की मग तो उसळतो वेगानं. मला वाटतं तसंच झालेलं असावं कदाचित. होतं बऱ्याच वेळा असं होतं. तुम्हाला मी काही आंतरराष्ट्रीय सामन्याचे दाखले देखील देईल. एक वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड त्यावेळेस एकदम जबरदस्त रायव्हलरी असायची आणि टोनी ग्रेगचं एक स्टेटमेंट आलं दरम्यान नो बॉलची घोषणा अक्षय निर्मल सरांकडून. 1 धाव या ठिकाणी येणार आहे. 1 नाही 2 धावा मिळणार. एकावरती 1 फ्री आहे. नो बॉलची धावा आणि पुन्हा फ्री हिट पण आहे पुढचा चेंडू. ऐके नाही तुम्ही कुठेतरी जाहिरात वाचली असेल सासूबाईच्या साडीवरती सुनबाईची साडी फ्री. तसंच असतं क्रिकेटमध्ये. 44 धावा आहेत. ती 4थं षटक चालू आहे आणि चांगला फटका सरळ बॅटचा फेस ओपन होता. अफलातून टायमिंग. उचलला चेंडू लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा षटकार. अर्धशतक फलकावरती. हे षटक धावा आणणार अर्शन शेखचं हे षटक आहे. महागडं ठरतंय. 3 षटकार या षटकातून. काय सुंदर फटका आहे. टायमिंग लाजवाब. तंत्रामध्ये बसवलेला हा फटका होता. कॉपी बुक आपण म्हणतो ना पुस्तकातून घोटून घेतलेले फटके. क्रिकेटमध्ये पुस्तकातले फटके खेळतातच परंतु काही फटके खेळाडूंच्या प्रतिभेतून आलेले असतात. यस हा प्रतिभेतून आलेला फटका आहे. 4था षटकार या षटकातला. मखमली धावांचा सडा टाकला इथे शरद पारगे आणि त्याच्या सोबतीला शेरू लोहारनं. वाह मागची 3 षटकं दोघेही अगदी शांतपणे फलंदाजी करत होते. अर्थात अटॅक केला त्यांनी पण या षटकामध्ये मात्र दोघांनी देखील आक्रमण धारदार चढवलेलं आहे आणि जोडी इतकी परफेक्ट जमलेली आता ही. तर जो फलंदाज टेनिस क्रिकेटमध्ये 15, 16, 18 चेंडूंपर्यंत मैदानामध्ये राहतात त्यांना निश्चित बॉल फुटबॉल दिसायला लागतो आणि मग असे फटके येणं साहजिकच आहे. त्या शरद पारगे शेरू लोहार हे जात्याच आक्रमक खेळाडू आहेत. त्यांचा आपण म्हणतो ना क्रिकेटमध्ये त्यांचा जन्मच आक्रमणासाठी झालाय. परत एकदा घणाघाती. हा घणाचा प्रहार होता लोखंडावरती केलेला. इथे रबरी बॉल होता त्याच्या घणासमोर. त्या बॉलचे काय हाल झाले असतील त्या बॉललाच विचारावं लागतील. वाह वाह वाह. थोडासा हलकासा ऑफ स्टंप वरती आला. गुड लेंथ वरती पिच झालेला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर जात होता आणि त्याला कसा फिरवलाय पहा. सुंदर सुंदर फटका. इथे पूर्ण ताकद लावली होती आणि ती कशी लागली ताकद. बॅटचा स्विंग ते सगळं दाखवतोय. कमालीचा फटका. लागोपाठचे 3 षटकार या सामन्यामध्ये. तर 5 चेंडूत आलेत 5 षटकार. हो इथे नाही अन्यथा 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकण्याचा पराक्रम देखील या मैदानामध्ये झाला असता. 5 चेंडूमध्ये 5 षटकार आले. षटक महागडं ठरले. 33 धावा या षटकामधून. धावफलक दाखवतोय 63. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. अजून 2 षटके शिल्लक आहेत. आपण थोडीशी चर्चा करत होतो. मी टोनी ग्रेगचं उदाहरण तुम्हाला सांगितलं होतं. वेस्ट इंडिज आणि इंग्लंडमध्ये एक सिरीज होणार होती. अर्थात ती टेस्ट सिरीज होती आणि त्या अगोदर इंग्लंड संघाची टीम मीटिंग झाली. त्यामध्ये टोनी ग्रेगने एक स्टेटमेंट केलं. वी विल मेक देम क्रॉवेल असं ते स्टेटमेंट होतं. आम्ही त्यांना गुडघ्यावरती चालायला लावू. आणि इकडे गॅरी सोबर्स त्याच्यानंतर विव रिचर्ड्स या लोकांना ते आवडलं नाही. त्या सिरीज मध्ये इंग्लंडमध्ये वेस्ट इंडिजने 3-0 ने पराभूत केलं होतं. त्याच्यानंतर वन डे सिरीज पण वेस्ट इंडिजने जिंकली होती. अशा काही गोष्टी असतात की आयुष्यामध्ये त्याचा खूप परिणाम पडतो. एखादा शब्द कुणीतरी आपल्याला बोललेलं असतं, कुणीतरी आपल्याबद्दल काहीतरी स्टेटमेंट केलेलं असतं आणि मग तो माणूस असा उसळी घेतो, एकदम जोरात उसळी घेतो. असंच मैदानामध्ये झालं काहीतरी. जी उसळी घेतली इथे शेरू लोहारनं 2 फटके अगदी मोठे खेळले. त्या अगोदर तो शांत होता. म्हणजे कृष्णेच्या पात्रासारखा शांत होता. आपण म्हणतो ना संत वाहते कृष्णामाई. पण त्याच्यानंतर आम्ही उसळलेला समुद्र बघितला. अर्थातच शेरू लोहार आणि त्यानंतर शरद पारगे. 14 चेंडूमध्ये 39 शरद पारगे. 11 चेंडूमध्ये 22 शेरू लोहार. 64 धावा फलकावरती लागलेल्या आहे. 4 षटकांचा खेळ केवळ संपलेला आहे. अजून 12 चेंडू यायचं बाकी आहेत आणि
धाव फलक आता कोटीच्या कोटी उड्डाणं घेताना इथे बघायला मिळतोय. प्रहार प्रीमियर लीग मध्ये ऑल इंडिया ओपन पूल मधली ही मॅच आहे. प्रतीक देवरे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती. अगोदरचं षटक प्रतीक देवरेचं बघितलं होतं, 12 धावा तिथून आल्या होत्या. यस यस यस, लेंथ बॉल, कुठे टप्पा टाकला होता, कुठे फटका खेळलाय, टायमिंग किती अप्रतिम होतं, फक्त आपण बघत राहू शकतो. नाशिक जिल्ह्याला बिलॉंग करणारा हा खेळाडू आहे. नाशिक जिल्ह्यावरून आलेला प्रतीक देवरे आपण गोलंदाजीसाठी बघतोय. पुन्हा एकदा एक चांगला चेंडू आहे. त्याने बघितलं होतं की शरद पारगेचा मूड स्क्वेअर लेगला खेळायचा आहे. उजव्या बाहेर टाकला, अजून बाहेर घेऊन गेला. लेग कटरचा अत्यंत प्रभावी मारा इथे बघायला मिळाला. धाव फलकावरती 65 धावा, 5वं षटक सुरू असताना. याबरोबरच पुन्हा एकदा एक मोठा फटका इथे जरूर येऊ शकतो आणि अडवलाय चेंडू, पायाने अडवलाय. इथे आपल्याला स्लाइडिंग डाईव्ह बघायला मिळत नाही. ग्रास ग्राउंड आहे, खेळाडूंनी मारायला हरकत नाही. मात्र आमचे टेनिस बॉलचे क्रिकेटर काय असतात की त्यांना जास्त मातीच्या ग्राउंडवर खेळायला लागतं, तिथे ते डाईव्ह मारू शकत नाही. त्यामुळे त्या बाबतीतचा सराव थोडासा कमी आहे खेळाडूंचा. परंतु आज ऑल इंडिया ओपन फॉर्मॅटच्या मॅचेस बहुतांश ग्रास ग्राउंडवरती होतात आणि त्यामुळे अशा मॅचेसमध्ये जरूर आपण त्या क्षेत्रामध्ये सुद्धा ती प्रतिभा संपादन करायला हरकत नाही. यस यस यस, कडक शॉट होता, बॅकफुट वरून पंच केला चेंडूला लॉंग ऑनला. एक टप्पा सीमारेषेच्या बाहेर. शरद पारगेचा पुन्हा एकदा सुंदर षटकार. आजच्या रात्रीच्या समयी मला वाटतं आकाशात चांदणं दिसतंय की नाही. चांदोबा आहेत परंतु चांदणे अजून दिसत नाही, पण शरदाचं चांदणं मात्र मैदानामध्ये पडलेलं आहे. शरद पारगे चांदणं दाखवतोय. आपण म्हणतो ना की दिवसात तारे दाखवले, असा एक मराठीमध्ये शब्द म्हण येते. ती गोलंदाजांना तारे दाखवतोय शरद पारगे. यास यास, उजव्या बाहेरचा चेंडू होता. इथे क्रॉस दी बॅट खेळण्याचा प्रयत्न जरूर मिस होतोय, लाईन मिस झाला इथे आणि निर्धाव चेंडू असेल. 5 षटकांचा खेळ संपला. 71 धावा, सलामीची जोडी मैदानामध्ये. 71 धावांची अभिजित भागीदारी. अनबीटन 71. श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी पुणे. शेवटचं षटक मैदानामध्ये आता अजून येणार आहे. सुंदर चेंडू, लेंथ होता, बॉल बॅकफुटला मागे गेला होता. विकेटच्या खोलीचा वापर करण्याचा प्रयत्न होता फलंदाज शेरू लोहारचा, मात्र खाली राहिला हा चेंडू. वाह वाह, दुसरा तोच डाव दुसऱ्यांदा नाही यशस्वी होत कधीच. सेम बॉल होता आणि तिथेच तेवढीच उंची होती. यावेळेस मात्र चेंडूला भरपूर उंची दिली ती शेरू लोहारनं. पा कसा मागे आला तो आणि त्यानंतर यस, पूल केला चेंडूला. 6 धावा ही भागीदारी आहे आणि अशी भागीदारी आहे की वडिलोपार्जित न संपणारी संपत्ती. एवढ्या धावा कमावल्या तिथे. वाह, परत एकदा हा जोरदार तडाखा, धडाका धावांचा षटकार. शेरू लोहारला पुन्हा एकदा बघतोय हा फटका त्यांनी कसा सजवला, कसा फुलवला. मागे आला तो, पूर्ण चेंडूचा अंदाज घेतला, त्याला वेळ देखील त्याला मिळाला. खोलीचा वापर केला आणि तिथे उंच फटका खेळत खेळाडूच्या डोक्यावरून पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर.
83 धावा 6व्या षटकामध्ये शरद पारगे शेरू लोहार ही जोडी 45 वरती शरद पारगे 35 वरती शेरू लोहार. परत 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 मोठा फटका शेरू लोहार पुन्हा आला परत तिसरा लागोपाठचा. काय फलंदाजी. अगोदर शरद पारगेनं 3 लागोपाठ मारलेत, आता शेरू लोहारनं 3 लागोपाठ मारलेत. अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती इथे पुन्हा एकदा पोहोचेल. 16 चेंडूमध्ये 41 धावा शेरू लोहार, तर 19 चेंडूमध्ये 45 धावा शरद पारगे. कोण सरस कोण नीरस याची चर्चा आपल्याला करता येणार नाही. दोघेही सुंदर आहे. देवदास पिक्चर मध्ये जसं माधुरी दीक्षित आणि ऐश्वर्या राय यांच्यामध्ये कोण जास्त सुंदर आहे याची चर्चा आपण करू शकत नाही. ओ हो 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 हो, इथे चांगला चेंडू आहे. इथे दोघांची फलंदाजी तितकीच सुंदर आहे, तितकीच विलोभनीय आहे. आणि आपण नाही का बघत राहतो माधुरी दीक्षितचा फक्त फोटो जरी बघितला तर माणूस 3 सेकंद तरी बघत राहतो फोटोकडे. आज या फलंदाजाने पाहायला लावलंय. वाह, काय सुंदर फटका आहे. स्लॉक आला, डावा गुडघा टेकवला तिथे आणि चेंडूला पाठवलं लॉंग लेगला. 4 धावा शेरू लोहारला. आणि अखेर इथे दोघही 45 वरती आलेले आहेत. कमालीची फलंदाजी. शेरू लोहार 45, शरद पारगे 45. एकाने 19 चेंडू मध्ये बनवल्या, दुसऱ्याने 18 चेंडू मध्ये बनवल्या. आणि आमचा श्रेष्ठ जो स्कोरर आहे tenniscricket.in त्याच्या कुपनचा नंबर सुद्धा 45 आहे. ज्या प्रेक्षकांना बक्षीस हवीत 5 बक्षीस आहेत. तिथं बॅनर लागलेला आहे गेटवरच, मैदानाच्या प्रवेशद्वारावरच बॅनर आहे. 5 बक्षीस आहेत आणि 5 बक्षीस एक बक्षीस आहे. पहिलं कूलर आहे, दुसरं बक्षीस सिलिंग फॅन आहे, तिसरं बक्षीस मिक्सर आहे, चौथं बक्षीस होम थिएटर आहे आणि 5वं बक्षीस इस्त्री आहे. अशी 5 बक्षीस आज मिळणार आहेत प्रेक्षकांना. आणि जिथं बॅनर लावलेला आहे लकी ड्रॉचा त्याच्या शेजारीच आमचे व्हॉलंटियर्स बसलेले आहेत. त्यांच्याकडं कुपन्स आहेत. आपण कुपन्स खरेदी करा. 20 रुपयाला कुपन्स आहेत. आणि त्यानंतर संध्याकाळ झालेली आहे. ज्यावेळेस आपला शेवटची मॅच सुरू होणार आहे त्यात मध्यंतरामध्ये आपण हा ड्रॉ करणार आहोत. या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा जी गॅलरी आहे आणि त्यानंतर उद्योगरत्न रतनजी टाटा गॅलरी, या दोन्ही गॅलरींच्या मध्ये जो एरिया आहे ना, तिथे कोणीही प्रेक्षकांनी गेलेले बॉल आणायला जाऊ नका. जाऊ द्या, बॉल गेले तर बॉल बनवणाऱ्या कंपनीच्या कामगारांना ओव्हरटाईम मिळू द्या. बॉल कोणीही आणायला जाऊ नका अशी सगळ्या प्रेक्षकांना आणि खेळाडूंना विनंती आहे. मधला भाग जरा तिथे वेलींनी वेढलेला आहे. तिथे निश्चित साप वगैरे प्राणी असू शकतात. 36 धावा आणि 36 चेंडू आणि 94 धावा या ठिकाणी विजयासाठी आवश्यक आहेत. 93 धावा बनवल्या गेलेल्या आहेत श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी पुणे संघाकडून. स्क्रीनवरती आपण बघू शकतो आदरणीय सचिन ढवळे सर हे संवेदनशील व्यक्तिमत्व आहे आणि त्यामुळं फक्त अकॅडमीमध्ये स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनच नाही तर त्याबरोबर अनेक सामाजिक उपक्रम सचिन ढवळे सरांच्या माध्यमातून सातत्याने उभे असतात. त्यामुळे फ्री सेमिनार असतात संबंध महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी, विशेषतः वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या ठिकाणी सेमिनार संपन्न होत असतात. आपण नांदेडमध्ये बघितले, पुणेमध्ये बघितले, संभाजीनगरमध्ये बघितले. त्याचबरोबर रक्तदान शिबिराचं देखील आयोजन सर करत असतात. यावर्षी 500 पेक्षाही जास्त रक्तदात्यांनी रक्तदान केलं शिवजयंतीच्या निमित्तानं. आणि आपण बघतोय की सरांच्या ऑनलाईन बॅचेस आहेत स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, विशेषतः बुद्धिमत्ता चाचणी, तर्कक्षमता परीक्षण, त्याचबरोबर संख्यात्मक अभियोग्यता, अंकगणित ह्या विषयावरती देखील सरांनी पुस्तकं लिहिलेली आहेत. आपण त्या पुस्तकांमधून अभ्यास करू शकता. अनेक उपक्रम असे सातत्याने होतात सरांच्या माध्यमातून. आणि त्याचबरोबर क्रिकेट हा सरांचा अत्यंत आवडीचा विषय आहे
आणि त्यामुळं अकॅडमीच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी 6 वर्षापूर्वी प्रहार प्रीमियर लीगची सुरुवात केली. मात्र हळूहळू ते स्पर्धेमध्ये सातत्यानं बदल होत राहिले. मला वाटते 7व्या पर्वामध्ये मी या स्पर्धेशी जोडला गेलेलो होतो. त्यावेळेस अकॅडमीच्या विद्यार्थ्यांची स्पर्धा होती. त्यानंतर गेल्या वर्षी ऑल इंडिया ओपन पूल आला आणि तिथे यश मिळाल्यानंतर यावर्षी निश्चित सरांचं क्रिकेटमधलं कार्य बघितल्यानंतर पुणे जिल्हा क्रिकेट नियामक मंडळाचे उपाध्यक्ष म्हणून सरांना काम करण्याची संधी मिळाली आणि त्या असोसिएशनच्या अंतर्गत यावर्षी पुन्हा एकदा 26 संघ उद्या सकाळपासून पार्टिसिपेट होत आहेत. त्यांना एंट्री फी नाही आहे आणि भरघोस बक्षीस आहेत. तर एक अजून उपक्रम यावर्षी ॲड झाला आणि ऑल इंडिया ओपन पूलचा शुभारंभ आज आपण या स्पर्धेच्या माध्यमातून बघतोय. तर असं वेगवेगळ्या प्रकारे क्रिकेटच्या माध्यमातून सर आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोहोचत आहेत. तर त्या अगोदर सर ॲज अ टीचर म्हणजे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रशिक्षक म्हणून देखील सर महाराष्ट्रामध्ये सर्व दूर पोहोचलेले आहेत आणि त्यांचा उपयोग सरांच्या बुद्धिमत्तेचा उपयोग आज अनेक अधिकाऱ्यांना होतोय जे आज विविध आस्थापनांमध्ये काम करतायत. असं हे व्यक्तिमत्व आहे आणि विशेष म्हणजे प्रचंड दानशूर म्हणून सर सगळ्यांना माहीत आहेत. गरीब विद्यार्थी, अपंग विद्यार्थी, अनाथ विद्यार्थ्यांसाठी सर मोफत प्रशिक्षण देतात आणि त्यांना वेगवेगळ्या लेवलवरती मदत देखील करतात. तर हे आमचे कूपन घेणारे प्रेक्षक आहेत. स्क्रीनवरती आपण बघतोय ज्यांनी कूपन खरेदी केलेली आहेत आणि ते मांडून बसलेले आहेत की आमचा नंबर यावा, आमचा नंबर यावा. यस, तुम्हाला बक्षीस मिळेल. अजूनही प्रेक्षकांनी घ्या कूपन आणि जाताना मोकळ्या हाताने जाऊ नका, तर बक्षीस बरोबर घेऊन जा. नवीन सामन्याला सुरुवात होणार आहे इनिंगला आणि माझ्या समवेत आहेत यानंतरच्या इनिंगसाठी जुन्नर भूषण मनोज बेल्लेकर सर. या, आपलं स्वागत आहे. थँक्यू नरेश सर. आणि अगदी आपण पाहतोय डावाची सुरुवात होत असताना पहिला चेंडू खूप सुंदर त्या फाईन लेगला खेळलाय आणि पहिल्या चेंडूवरती चौकार येत अगदी आपण पाहिलं इथे डावाची सुरुवात अगदी पहिल्या चेंडूवरती विध्वंसक होताना आपल्याला जे पाहायला मिळाले. सनी याला आपण निश्चितप्रमाणे पाहतोय आणि इथे तिसऱ्या पंचांची मदत आणि पहिल्या चेंडूची चौकार अगदी आपल्याला महेशच्या बॅटमधून येताना आपल्याला पाहायला मिळाला. नॉट्रकच्या बाजूला आनंद आपण पाहतोय. पहिला चेंडू सनी कसबेचा आपण पाहिलाय. आपण कधी चौऱ्यानं जो पाठलाग करायचा आहे. स्विचीचा फटका होता तिथे अगदी आपण पाहतोय शतक चिन्हवरती पोहोचलाय आणि त्या दरम्यान फिकीपर्यंत घेतलेली एक सिंगल आहे. सिंगल चिरपडे अगदी आपण पाहतोय धापलकीकडे पुढे जाईल. धापलकी धावसंख्या जी आहे ती असेल आता 5. पाच धावा निश्चित प्रमाणात अगदी आपण पाहतोय या ठिकाणी आपल्याला ज्या पाहिल्या मिळाल्यात. शतरक्षेला थोडासा बदलाव निश्चित प्रमाणात अगदी आपण पाहतोय. ऑन स्क्रीन बराचसा महिला वर्ग सुद्धा या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित. इथे फाईन लेगला चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू ते डॉट, चेंडू ते निर्धाव. पाच धावा आहेत. एक तडाखेबंद फलंदाज अगदी आपण पाहिले पहिल्या डावामध्ये. श्रुती स्पोर्ट्स अकॅडमी पुणे संघाची धावसंख्या 93 निश्चित प्रमाणात आपल्याला जे पाहायला मिळाली. बराचसा मित्रपरिवार अगदी आपण पाहतोय ऑनलाईन सुद्धा अगदी जोडला गेला आणि विशेष करून अगदी आपण पाहतोय या मैदानावरती बराचसा मित्रपरिवार या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित आहेत. सगळ्यांचं या ठिकाणी मनापासून या ठिकाणी स्वागत आहे. आमच्या महिला भगिनी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. भगिनींचंही मनापासून या ठिकाणी स्वागत आहे कारण त्यांना क्रिकेटची आवड आहे आणि बऱ्याच वेळा अगदी आपण पाहतो की
टी व्हीवरती मोबाईलवरती अगदी क्रिकेटचा आनंद घेतला जातो, पण मैदानावरचा खराखुरा आनंद कसा आहे तो अनुभवण्यासाठी सुद्धा आमच्या काही भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत. या सगळ्या भगिनींचं आणि त्याचबरोबर मित्रपरिवारांचं मनापासून या ठिकाणी स्वागत आहे. महेशसाठी या दरम्यान गोलंदाजीवरती तयार आहे. यावेळेस अगदी आपण पाहिलंय महेशच्या पाठमधून अगदी आपण पाहतोय चेंडू पाठवलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर आहे. षटकार 6 रन. महेश शिंदे पहिल्या मॅच मध्ये सुद्धा खूप जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळाला होता. एक सुरेख प्रकारचा दरम्यान अगदी आपण पाहतोय जो फटका खेळला गेला आणि तिथे चौकार षटकार येताना निश्चित प्रमाणात अगदी आपण पाहिले. धापलक वाढलाय वेगाने 12 धावा आहेत. यावेळेस अगदी आपण पाहिलं चेंडू समोरच्या बाजूला महेशच्या बॅटमधून चेंडू बसतात सीमारेषेच्या बाहेर. तुडीस्तून उत्तर आहे. षटक क्रमांक पहिल्या दरम्यान जे आता संपलं गेलंय आणि पहिल्या षटकात धावा आल्या तब्बल 16. पुणे पोलीस बॉयज 16 रन विदाउट लॉस. काय फटका सजवलाय, खूप सुरेख नासिक डाऊन द विकेटचा मारा. खोल टप्प्याचा चेंडू होता. समोरच्या बाजूला अगदी आपण पाहतोय ऑन साईडला चेंडू ढकलला आणि चेंडू एक टप्पा दुसरा टप्पा आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार येताना पाहायला मिळालाय. एक अप्रतिम कामगिरी या ठिकाणी करताना आपण पाहतोय. महेश शिंदे पहिल्या षटकामध्ये खूप चांगल्या प्रकारची कामगिरी आणि चांगल्या प्रकारची सुरुवात करून देताना पाहायला मिळालाय. पुणे पोलीस बॉयज या संघासाठी मात्र सुरुवात अतिशय महत्वाची होती, कारण खूप मोठी धावसंख्या 93 धावा अगदी आपण पाहिल्या ज्या 6 षटकामध्ये उभ्या राहिल्यात. सिद्ध स्पोर्ट्स अकॅडमी पुणे या संघाने बनवल्या. 94चा पाठलाग चालू आहे आणि 94 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकात आलेल्या ज्या 16 आहेत सुरुवात खूप छान आहे. 4 चेंडू 15 महेशचे आहेत आणि 2 चेंडूत 1 धाव आनंद याची अगदी आपण पाहतोय. अक्षय पाटील बॅटर न्यू बॉलर मैदानाच्या आतमध्ये आणि आनंद या दरम्यान अगदी आपण पाहूया जो स्ट्राईकला असेल. व्हाईट बॉलचा इशारा निश्चितप्रमाणे आपल्याला जो पाहायला मिळतोय. खूप सारा मित्रपरिवार अगदी आपण पाहतोय ऑन स्क्रीन सातत्याने आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथे अगदी आपण पाहतोय तिसऱ्या पंचांची मदत निश्चितप्रमाणे घेतली गेलेली आहे. चर्चा अगदी आपण पाहतोय खास करून सचिन ढवळे सर यांच्याबाबत अगदी आपण सातत्याने करत आहोत, ज्यांच्या माध्यमातून हजारो विद्यार्थी निश्चितप्रमाणे जे घडले गेलेले आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून यावर्षी एक नवीन उपक्रम सुद्धा अगदी आपण पाहतोय जो राबवला गेलाय. खुल्या गटातील संघ निश्चित प्रमाणात अगदी आपण पाहतोय. ऑल इंडिया ओपनच्या टीम्स निश्चित प्रमाणात अगदी आपण पाहतोय. या ठिकाणी आपल्याला त्या पाहायला मिळत आहेत. तिसऱ्या पंचाचा निर्णय काय होतो ते आपल्याला पाहायचंय आणि निर्णय निश्चितप्रमाणे येतोय ऑन स्क्रीन. निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहूया ही गोष्ट आपल्याला पाहायला मिळेल आणि फेअर डिलिव्हरी हा तिसऱ्या पंचांचा निर्णय या दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळालाय. तर पहिल्याच चेंडू अगदी आपण पाहतोय अक्षय पाटील याचा निर्धाव येताना आपल्याला पाहायला मिळतोय. सोळा धावा आहेत. यावेळेस अगदी आपण पाहिल्या पंचाकडे खूप मोठं अपील जे केलं गेलं होतं. अपीलमध्ये उत्साह जबरदस्त आहे. आत्मविश्वासाचा थोडासा अभाव आपल्याला जो पाहायला मिळेल आणि त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय एक सिंगल आली आणि सिंगलच्या रूपाने आपलं एकने पुढे जाईल. आपल्याकडे धावसंख्या अगदी आपण पाहिली तर ती असेल आता 17 धावा आहेत. पलीकडच्या बाजूला अगदी आपण पाहतोय उद्योग रत्न रतनजी टाटा या प्रेक्षक गॅलरीमध्ये सुद्धा प्रेक्षकांची खूप मोठी गर्दी निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. नुसती गर्दी नाहीये, हे सगळे दर्दी प्रेक्षक आहेत. हे सुद्धा चांगले क्रिकेटर आहेत. यांना क्रिकेटची चांगल्या प्रकारची माहिती आहे आणि विशेष म्हणजे हे बराचसा मित्रपरिवार यापैकी चांगले क्रिकेट सुद्धा खेळत असणार आहेत, कारण क्रिकेटची आवड असल्याशिवाय या मैदानावरती बराचसा मित्रपरिवार उपस्थित राहिलेला असतात आणि म्हणूनच या क्रिकेटच्या आवडीमुळेच हा बराचसा मित्रपरिवार याकडे उपस्थित राहिलेला आपल्याला पाहायला मिळते. 17 धावा आहेत. यावेळेस अगदी आपण पाहिले रंगाला चेंडू खेळलाय. गॅप खूप मोठा आहे. चेंडू बसत सीमारच्या बाहेर फरार होती मोठी दरार. 4 रन चौकार.
महेशच्या बॅटमधून अगदी आपण पाहिले थोडंसं शॉर्टपिच चेंडू होता, वेळ खूप होता महेश शिंदे याच्याकडे. आणि त्यानंतर आपण पाहिले की ऑनसेटचा जो फिल्डर आहे तो अगदी मिडलला आहे, लॉंगॉनला नाहीये आणि चौकार अगदी आरामात त्याच्या बॅटमधून आला. यावेळेस थोडासा टाइम फरक आहे, क्षेत्ररक्षक आहे तिथे परंतु क्षेत्ररक्षण करत असताना उशिरा चेंडू या दरम्यान जो कव्हर होताना पाहायला मिळालाय. तिथे अनुराग याला आपण पाहिलं क्षेत्ररक्षण करत असताना एक सिंगल आली आणि या सिंगलच्या रूपाने धापले एकने पुढे जाईल. धापल्याकधी धावसंख्या जी आहे ती असेल आता 22 रन. करंट रन रेट जर अगदी आपण पाहिलं तर 13.20च्या निश्चित प्रमाण हा करंट रन रेट आहे आणि आता उर्वरित 26 चेंडूमध्ये 72 धावसंख्येचा पाठलाग अजूनही करायचा आहे. यावेळेस का शॉट चेंडू पोचेल मात्र लॉंगनला, सीमारेषेच्या बाहेर आहे. 4 रन चौकार आहे. अगदी पुढे चेंडू टाकला गेला होता अक्षय पाटील याच्याकडून, खूप सफल झाला. त्यानंतर उजवेष्टीच्या बराचसा बाहेरचा चेंडू हेलिकॉप्टर शॉट निश्चित प्रमाणात अगदी आपण पाहिला आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर ऑन साईडला मिडलला जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. चौकार 4 रन. अक्षय तयार आहे. यावेळेस फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू का बॅटमध्ये आला नाहीये आणि या डॉट बॉलने या षटकाची होईल सांगता. षटक क्रमांक संपले जाईल. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक बिन बाद 26 विदाउट लॉस. 26 वरती धावफलक या दरम्यान अगदी आपण पाहतोय. उर्वरित 24 चेंडू आणि 68 धावसंख्येचा पाठलाग अजूनही या दरम्यान जो करायचा आहे. अजूनही ही षटकं कंप्लीट करण्यासाठी आपल्याकडे वेळ जी आहे ती ऑनस्क्रीन निश्चित प्रमाणात अगदी आपण पाहतोय, कारण नियम जे आहेत आणि एक शिस्तप्रिय क्रिकेटची स्पर्धा म्हणून या क्रिकेटच्या स्पर्धेकडे आपण जे पाहतोय प्रहार प्रीमियर लीग. सचिन डोळे मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमी पुणे, सचिन डोळे फाउंडेशन आयोजित असणारी क्रिकेटची स्पर्धा निश्चित प्रमाणात अगदी आपण पाहतोय. UPSC MPSC आणि विशेष करून अगदी आपण पाहतोय स्पर्धा परीक्षेमध्ये भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक फॉर्मॅट अगदी आपण पाहिला. त्याचबरोबर खुल्या गटातील संघ निश्चित प्रमाणात अगदी आपण पाहतोय आणि एरिया वाईज सुद्धा संघ आपल्याला या ठिकाणी जे पाहायला मिळणार आहे. बरेचसे मित्र परिवार आहे यांनी कुपन्स घेतले आहेत आणि ते दाखवतात की लकीडोचे कुपन्स आम्ही घेतलेले आहेत. आम्ही फक्त आता वाट पाहतोय की केव्हा लकीडोचे कुपन्स त्या काचेच्या बंद पेटीतून त्यातून एखादं लकीडो आम्हाला आमच्या माध्यमातून मिळेल. आणि आता गोलंदाज आलाय ललित बड्डे बॉय, स्वतः गोलंदाजी मार्क होते अगदी आपण पाहतोय. ललित चौधरी आलाय. लोहगाव या शहराला बिलॉंग करणारा खेळाडू ललित चौधरी आपल्या खेळाच्या माध्यमातून अचूक टप्प्याच्या गोलंदाजीच्या माध्यमातून खूप मोठं नाव निश्चित प्रमाणे ललितने जे कमवलेलं आहे तोच ललित. यावेळेस चेंडूमेड आपला खेळला क्षेत्ररक्षक चिन्हवरती येतोय. एक सिंगल येईल, क्षेत्ररक्षक चिन्हवरती आलाय आणि त्या दरम्यान शिरू चेंडूवरती येताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि एका धावसंख्येने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावसंख्या जी आहे ती असेल आता 27. अजूनही खूप सारे मित्रपरिवार अगदी आपण पाहतोय ऑन स्क्रीन आणि कोणी एक कुपन घेतले, कोणी 2, काहींनी मात्र बंच आणि कळवत आहेत की आम्ही खूप सारी कुपन्स घेतलेले आहेत आणि आता वाट पाहतोय आम्ही लकी डॉच. आणि अगदी आपण शेवटचा सामना सुरू झाला की त्यातला एक इनिंग संपली की दुसरी इनिंग ज्यावेळेस सुरू होणार आहे त्याच्या अगोदर त्या इनिंग ब्रेकमध्ये आपण लकी ड्रॉ प्रेक्षकांसाठी निश्चितप्रमाणे घेणार आहोत. त्यासाठी कूलर, सिलिंग फॅन, मिक्सर, होम थिएटर आणि इस्त्री असे असणारे 5 प्राइज आहेत. जे पाहूया आज भाग्यवान 5 विजेते कोण आहे. ललित तयार आहे. यावेळेस अगदी आपण पाहतोय पुढे सरसर खेळण्याचा प्रयत्न होता. खूप चांगली जबाबदारी या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. एस्टेनच्या पाठीमागे रोहन याला अगदी आपण पाहिलंय जो ब्रँड अँबॅसेडर आहे या स्पर्धेचा आणि त्याचबरोबर आपण पाहतोय पहिली विकेट आली आहे. आनंद याच्यावर पण पहिला धक्का आणि फलंदाज होईल बाद. पुढे सरसर खेळण्याचा प्रयत्न होता. व्हेरिएशन खूप चांगल्या प्रमाणात अगदी आपण पाहिले आणि त्यानंतर रोहनची कामगिरी अगदी आपण पाहिले खूप चांगली झाली, पण त्यांना हा निर्णय त्याला खूप तकलीफ झाली नाही पण खूप पुढे गेला होता. बॅटर मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय खास करून अगदी नाशिक जिल्ह्याला बिलॉंग करणारा खेळाडू प्रतीक देवरे
प्रतीक देवरे याला आपण या ठिकाणी पाहतोय. बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. प्रेक्षकांसाठी एक सूचना आहे, बॅरिगेटच्या आतमध्ये जेवढे प्रेक्षक वर्ग आहेत आपण सगळ्यांनी बॅरिगेटच्या बाहेर यायचं. बॅरिगेटच्या आत फ्लेक्सच्या समोर जेवढा प्रेक्षक बसलाय त्या सगळ्यांना विनंती, आपण तिथून आपली जागा सोडा. गॅलरी जाऊन बसा, विनंती राहील आपणास. यावेळेस प्रतीकसाठी हा चेंडू होता. ललित चौधरीचा बड्डे बॉय काय कामगिरी करतोय, जबरदस्त. मी पाहा व्हेरिएशन किती सुरेख आहे. यावेळेचा चेंडू अगदी टप्पापर्यंत बाहेरच्या बाजूला अजिबात आहे. जिथे टप्पा पडला त्याच दिशेने चेंडू यष्टीरक्षक रोहन खरात याच्या आता चेंडू जाऊन विसवलाय. यावेळेस अगदी अब्रेक केलाय. खूप चांगला चेंडू निश्चित प्रमाणात अगदी आपण पाहतोय जो आहे ललित चौधरी याचा. 4 चेंडू आतापर्यंत ललितने टाकले. धावा खर्च केला फक्त 2 आणि 1 विकेट मिळवण्यात त्याला अद्यापर्यंत यश आलेलं आहे. प्रेक्षकांसाठी परत एकदा सूचना आहे, बॅरिगेटच्या आतमध्ये बसलेल्या प्रेक्षकांनी आपली जागा सोडा, ही विनंती आहे. 94चा पाठलाग आहे. आतापर्यंत 28 धावा आहेत. षटक क्रमांक 3 चालू आहे. यावेळेस स्विचीचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट होती, चेंडू येऊ शकला नाही. यातून एक डॉट बॉल. ललित चौधरी पार पाडतोय जबाबदारी आणि गोलंदाजी करतोय. लय भारी ललित चौधरी अचूक टप्प्याची गोलंदाजी करतोय. 5 चेंडू आतापर्यंत टाकलेत. 2 धावा त्यांनी खर्च केल्यात आणि यावेळेस अगदी आपण पाहतोय डान्सिंग डाऊन द विकेटचा मारा आहे. चेंडू पोहोचलाय कव्हरला. तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल आणि तिथे 2 धावा महेश शिंदेच्या खात्यात होईल वाढ. या 2 धावसंख्येने षटकाची होईल समाप्ती आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 1 बाद 30 धावा. ललित चौधरी या षटकात धावा खर्च करतोय फक्त 4 आणि विकेट मिळवतोय 1. ऑनस्क्रीन अगदी आपण पाहतोय आमचे सुदर्शन केदार सर यांना निश्चित प्रमाणात अगदी आपण पाहतोय. चेहऱ्यावरती स्माईल आणि अगदी आपण पाहतोय की चेहऱ्यावरती स्माईल आली की दिवसभराचा थकवा निघून जातो. आणि निश्चितच अगदी आपण पाहतोय आमच्या या स्पर्धेसाठी खूप मोठं श्रम त्यांचा आहे. बऱ्याचशा मित्रपरिवाराचा श्रम आहे आणि ऑनस्क्रीन सुद्धा आपण पाहतोय की बराचसा मित्रपरिवार असा वेळ मिळेल त्या मित्रपरिवाराची माहिती आपल्यापर्यंत जी पोहोचली जाते. 3 षटकात संपली 30 धावा आहेत, ही विसरून चालणार नाही. नवीन गोलंदाज आता स्वतः रोहन. 3 षटकात संपली त्यावेळेस 30च धावा होत्या पहिल्या डावात आणि आता सुद्धा दुसऱ्या डावात 30च आहे. पण तिथून पुढे उर्वरित 3 षटकात धावा किती आल्यात 63. पण आता 64 बनावे लागतील उर्वरित असणारे 18 चेंडूत. आणि ती जबाबदारी पार पाडणार का? इथे अगदी आपण पाहते व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा. बॅरिगेटच्या बाहेर बसून आधी क्रिकेटचा आनंद घेणार बादशाह मित्र परिवार. इथे चेंडू पोहोचेल मात्र सरळ सीमारेषेच्या बाहेर. षटकाचे रन. पहिला चेंडू अगदी आपण पाहिलं खराब आला होता रोहनचा आणि त्यानंतर शफल झाला प्रतीक आणि चेंडू खेळला गेला फाईन लेगला. सीमारेषेच्या बाहेर आहे. षटकाराच्या रूपाने तिथे प्रेक्षकांनी झेल घेतलाय. ऑन स्क्रीन अगदी आपण पाहतोय उद्योग रत्न रतनजी टाटा प्रेक्षक गॅलरीत आलेला अगदी मोठा फटका येताना आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेचा चेंडू खूप सुरेख होता, खूप चांगला अगदी चेंडू अगदी आपल्याला पाहायला मिळालाय. चेंडू निर्धाव येताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीवरती अगदी आपण पाहतोय रोहन खरात. चेंडू पडल्यानंतर थोडंसं बाहेरच्या बाजूला गेलाय. रोहन तयार आहे. यावेळेस विकेट आहे. खूप दूरवरती पाठवलाय लांबच लांब. छत्रपतींचा छावा. इथे मिळतील 6 धावा. षटकार प्रतीक देवरेच्या बॅट मधून आलेला सुरेख प्रकारचा षटकार आहे. बॉल द्या नवीन. काय फटकेबाजी या दरम्यान जी केली जाते. मॅच बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. सुरेख प्रकारची फटकेबाजी प्रतीक देवरे याची अगदी आपण पाहतोय. इथं अगदी आपण पाहतोय धावाची संधी होती तिथे 2 धावा ज्या पळून पूर्ण केल्या गेल्या आणि या 2 धावासंख्येनंतर अगदी आपण पाहतोय धावा फलकावरती धावासंख्या जी आहे
ते असेल आता 45 आणि नो बॉल आणि पुढचा चेंडू ब्रेड म्हणजे धावफलक आता 46. पुढचा चेंडू फ्रीड आहे. रोहन खरात 3 चेंडूमध्ये 16 धावा आतापर्यंत खर्च करताना पाहायला मिळालाय. इथं बिग हिट, उंची खूप आहे तिथे. जेल निश्चितप्रमाणे जो सुटला गेलाय. जेल जरी झाला असता तरी अगदी आपण पाहिलं की तिथे फलंदाज नाबादच असता, पण आत्मविश्वास वाढवण्याची संधी होती क्षेत्ररक्षकाला आणि टीमला. पण 2 धावा येतील. धावफलक धावसंख्या 48. यावेळेस अगदी आपण पाहिलंय परत एकदा प्रतीकच्या बॅटमधून चेंडू फाईन लेगला खेळला जाईल. तिथे क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. एक सिंगल आली. धावफलक धावसंख्या असेल ती आत्ता 49. 13 चेंडू आणि 45चा सामना अजूनही बाकी आहे. टाकवडमध्ये अगदी आपण पाहतोय की विशेष करून पुणे पोलीस बॉईज संघ विशेष करून आता थोडंसं टेन्शनमध्ये निश्चितप्रमाणे पाहायला मिळेल. कारण या टेन्शनचं उत्तर जर मिळवायचं असेल तर आता इथे प्रतीक देवरे आणि महेश शिंदेला आक्रमण करावाच लागणार आहे. 13 चेंडू 45चा सामना बाकी आहे. इथं बिग हिट आणि चेंडू पोचला सरळ सीमा रेषेच्या बाहेर. महेशच्या बॅटमधून येत आहे. साय स्क्रीन वरती आलेला खणखणीत षटकार आणि त्यानंतर आनंदोत्सवचं वातावरण अगदी आपण पाहतोय पुणे पोलीस बॉईज या ओट्यामध्ये, या डगआउट मध्ये. काय फटका आलाय. महेश शिंदेच्या बॅटमधून स्टिप आउट केला होता. अगदी खडे खडे खेळले स्ट्रोक आणि षटकार. धावफलक धावसंख्या 55. 4 ओव्हर कंप्लीट, 1 फलंदाज बाद. 12 चेंडू 39. 12 चेंडू आणि 39 बाजूने बनवायचे आहेत. एक सूचना आहे, MG हेक्टर गाडी आहे MH 25 AW 3140. या गाडीची चावी हरवलेली. डगआउट जवळ जर कोणाला तिथे सापडले असेल तर आपण या ठिकाणी घेऊन या. कृष्णा गवळी यांच्या गाडीची चावी आहे. जर कोणाला गाडीची चावी सापडली असेल तर आपण समन्वय कक्षामध्ये संपर्क करावा अशी आपणास विनंती राहील. किंवा बांदेश्वर बांधा रोहित 11 या टीम मेंबर्स पैकी जर कोणाकडे असेल नजर चुकीने, कारण मॅच खेळत असताना कृष्णा यांच्याकडून चावी कुणी घेतली कुठे पडली काही अंदाज नाही. त्यामुळे विनंती राहील गाडीची चावी कोणाकडे असेल तर कळवा. थँक्यू. जाऊया मैदानाच्या आत. ऑनस्क्रीन बराचसा मित्रपरिवार अगदी आपण पाहतोय आणि मॅच मैदानाच्या आतमध्ये येऊन 12 चेंडू 39. गोलंदाज ललित चौधरी गोलंदाजीवरती तयार. हे षटक टर्निंग पण ठरणार का? इथे बिघड केलाय. प्रतीक देवरेच्या बॅटमधून चेंडू पोहोचला गेला. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि फिकी येईपर्यंत तिथे दुसरीचा प्रयत्न होईल आणि मोठी विकेट आली आहे. धावबाची शिकार महेश शिंदेला परतावं लागेल. धक्का क्रमांक 2. क्षेत्ररक्षक खूप चांगलं झालं होतं. फिकी सुद्धा अगदी आपण पाहतोय खूप सुरेख होताना पाहिलं होती. सुरुवातीला नकार होता महेश शिंदे याचा. त्यानंतर आपण पाहिले की तिथे खूप दूरवरती चेंडू नव्हता आणि प्रतीक देवरेचा कॉल पाहायला मिळाला आणि पुढच्या चेंडूवरती जे घडायला नको होतं पुणे पोलीस बॉईज या टीमसाठी ते घडलं गेलं आणि जे घडायला हवं होतं श्रीते स्पोर्ट्स अकॅडमी पुणे या टीमसाठी ती गोष्ट घडली गेली. महेशची विकेट सगळ्यात महत्वाची होती. महेश शिंदे या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळालाय. मित्रांनो, महेशची फलंदाजी आवडली असेल तर टाळ्या बाजूला काहीच हरकत नाहीये. मॅच मध्ये रंगत आले. 94चा पाठलाग करत असताना 94 सुद्धा कमी पडतं की काय अशा प्रकारची फलंदाजी होती महेश शिंदेची. नी बॅटर अजय कदम. बिग हिट केलाय
प्रतीक देवरेच्या बॅट मधून खणखणीत षटकार. बॉल द्या. प्रतीक देवरेच्या बॅट मधून अगदी आपण पाहतोय मिड विकेटला आलेला हा सुरेख प्रकारचा षटकार आहे. फलंदाजाच्या रेंज मध्ये चेंडू दिलाय आणि त्यावेळेस अगदी आपण पाहिलंय बॅट होती चेंडू आले प्रतीक देवरेच्या की तो मैदानाच्या बाहेरच खेळतो, ही त्याची खासियत आहे. एक प्युअर ऑलराऊंडर म्हणून प्रतीक देवरेची खूप मोठी खासियत निश्चितप्रमाणे जी आहे. आणि आता अगदी आपण पाहतोय की या मॅच मध्ये आपल्या फलंदाजीची छाप टाकताना पाहायला मिळतोय प्रतीक देवरे. धाबलक 62, उर्वरित 10 चेंडू 32 धावा. मॅच अजूनही ऑन आहे. 10 चेंडू 32, 10 चेंडू 32 चा सामना बाकी आहे. आणि त्या दरम्यान धावबाची संधी होती. यावेळेस खूप चांगला कॉल आणि वेळच कॉल होताना पाहायला मिळालाय. 2 धावा आल्या. धाबा एक वाढला जाईल. तुम्ही पहा अगदी सूर्यप्रकाशचा फटका खेळला गेला, मिडविकेटला चेंडू पोहोचला, क्षेत्ररक्षण खूप सुद्धा चांगले सुद्धा झालं आणि त्यानंतर फिकी येईपर्यंत तिथे 2 धावा पळून पूर्ण केल्या गेल्या. धाबा 64 आहे. 9 चेंडू 30 धावा. 9 चेंडू 30. व्हाईट बॉलचा इशारा. पंच अजावळे सर आहेत मेनपंचांच्या भूमिकेत. स्कोरलेग अंपायर अक्षय निर्मल सर आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये संजय भालेराव सर. यावेळेस अचूक टप्पा, कारण एक एक डॉट बॉल प्रेशर वाढवणार आहे आणि त्याच डॉट बॉलच्या तलाशमध्ये होता इथे तृतीय स्पोर्ट्स आणि तिथे आपण पाहतोय डॉट बॉल आलाय. समीकरण आहे 8 चेंडू 29. इथे अगदी आपण पाहिले फाईन लेगला चेंडू सीमारच्या बाहेर 4 रन. आणि याच चौकाराच्या रूपाने दाखवलं की 69 फुलटा सुद्धा आणि त्याचा घेतलेला खरपूस समाचार निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय सफल झाला. फाईन लेगला खेळला, क्षेत्ररक्षक होता पण खूप दूरवरती होता. प्रयत्न त्यांनी सुद्धा केले, चेंडू हातामध्ये आला नाही. चौकार आहे. समीकरण आहे 13, समीकरण आहे 7 चेंडू आणि 25 धावा. तर प्रतीक देवरे जसा मैदानाच्या आतमध्ये आलाय 13 चेंडू फक्त खेळलाय पण धावा वैयक्तिक बनवल्या तब्बल 31 धावा. 13 चेंडू मध्ये 31 धावसंख्येची आतापर्यंत खेळले प्रतीक देवरे याची. गोलंदाज तयार आहे. शेवटचे 7 चेंडू आणि 25 चा सामना बाकी. यावेळेस अगदी पापड पाहतोय डान्सिंग डाऊन द विकेटचा मारा. चेंडू पोचता सरळ सीमारेषेच्या बाहेर. शिवरायची तरफची तलवार. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. खडखडीत षटकार. मॅच अजूनही ऑन आहे. सामना अजून संपलेला नाहीये. आणि या षटकाराची रूपाने धापल करती धावा संख्या आहे. टोटल स्कोर 75 आणि आता 75 धावा 5 ओव्हर मध्ये कंप्लीट आहे. 93 बनवल्यात, 94 चा पाठलाग आणि मॅच बाकी आहे. 6 चेंडू 19, 6 गेंदे 19 रन. कोण असेल गोलंदाज जो प्रतीक देवरेला थांबेल आणि त्याचबरोबर त्याच्या जोडीला असणारा अजय कदम. या दोघांना थांबवणारा कोण ते आपल्याला पाहिजे, कारण बादशाही फटकेबाजी आहे आणि आपण नेहमी सांगतो कि अपनी कीमत उतनी रखी जो आधा हो सके, अपनी कीमत उतनी रखी जो आधा हो सके. अगर अनमोल हो गए तो तनाव हो जाओगे. खेल ताश का हो, जिंदगी का हो या हो क्रिकेट का, अपना इक्का तभी दिखाना जब सामने वाला बादशाह निकले. 6 गेंदे 19 रन. दिल की धड़कने तेज करने वाला मुकाबला मैदान के अंदर. पुणे पोलीस बॉयज वर्सेस श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी पुणे. काय करामाच्या मैदानाच्या आत आपल्याला पाहायचंय. पुणे वर्सेस पुणे, तिथे काय होणे
6 गेंदे 19. यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहतोय खूप चांगला चेंडू आहे. चेंडू येतो डॉट, चेंडू येतो निर्धाव. तुझी चर्चा अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. शेवटचे चेंडू शिल्लक राहिले ते अजूनही 5. धाबा बनवायचे ते 19. आणि या दरम्यान अगदी आपण पाहतोय तिथे चेंडू पोहोचला गेला सीमारच्या जवळपास. तिथे अगदी आपण पाहतोय चेंडू कव्हर केला जाईल आणि दोन धावा. पण एक गोष्ट, फलंदाज जरी बाद असेल परंतु स्ट्राईकला प्रतीक देवरेला आणलं गेले. तिसरी धाव घेत असताना फलंदाज बाद होताना पाहायला मिळालाय अजय कदम. विशेष करून अगदी आपण पाहतो की 2 धावा तिथे आल्या होत्या. तिसरीचा प्रयत्न यासाठी केला. अनुलक्ष क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालं आणि त्या क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती तिथे धावा वाचल्या पण गेल्या आणि फलंदाज अजयला सुद्धा परतावं लागलंय. आणि विशेष करून अगदी आपण पाहतोय आता मॅच मधला ट्विस्ट. उर्वरित चेंडू शिल्लक राहतील ते अजूनही 4 धाबा बनवायच्या आहेत. 17. 4 चेंडू आणि 17 धाबा. म्हणजे बॅटर मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय नवीन फलंदाज तन्मय मैदानाच्या आत. अजयला सॅक्रिफाय करावं लागलं असं आपण म्हणूया. बलिदान द्यावं लागले कारण प्रत्येक देवला स्ट्राईकवरती आणायचं होतं. ज्या प्रतीकने डाव सावरलेला आहे. अजूनही बनवायचे आहे 17 धाबा. 4 चेंडू बाकी आहेत. गोलंदाजीवरती अगदी आपण पाहतोय अक्षय पाटीलला परत एकदा पाचारण केलं गेलंय. पाहूया काय करमत मैदानाच्या आतमध्ये केली जाईल. गोलंदाजीवरती तयार. 4 चेंडू 17. हलक्या हाताने चेंडू अगदी आपण पाहतोय जो खेळून काढला गेला. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहतोय चेंडूवरती पोहोचतोय. एक धाव तर आली आहे. दुसरा धाव संख्येचा प्रयत्न केला. इथे प्रतीक पोहोचला. 2 धावा. शेवटचे 3 चेंडू आणि बनवायचे 15 धावा. तीन चेंडू आणि 15 धावा. या ठिकाणी आदरणीय सचिन ढवळे सर यांचे अतिशय जवळचे मित्र सचिन भांडे सर आणि सचिन भांडे सर यांचे मित्र आदरणीय API सागरजी पडवळ साहेब आणि ASI सुनील गायकवाड साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत. फुल टॉस चेंडू सीमारच्या बाहेर. 4 रन चौकार. फुल टॉस चेंडूवरती इथं अगदी आपण पाहतोय चौकारात पाहायला मिळालाय. मॅच रंगात अवस्थेत आहे. 79 धावा धावपल करते अगदी आपण ज्या पाहिल्या होत्या आणि या चौकाराच्या रूपाने धावपलक आता 83 वरती आहे. शेवटचे 2 चेंडू आणि बनवायचे आहेत 11 धावा. प्रेक्षकांनो मॅच आवडली असेल तर या दोन्ही टीमला एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं कौतुक करूया आणि दोन्ही टीमला मात्र सपोर्ट करूया. कारण या स्पर्धेमध्ये आम्ही पाहिलंय इथे संघर्षच करावा लागलाय. स्पर्धा परीक्षेमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांना पण आणि आज खुल्या गटात पण. 2 चेंडू 11. यावेळेस चेंडू अगदी आपण पाहिला. चेंडू खेळला गेला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतोय. 1 धावा आहे. दुसरा धावा संख्येचा प्रयत्न करत असताना प्रतीक देवरेला इथे परतावा लागेल. फलंदाजी बाद आणि
17 चेंडूमध्ये 44 धावसंख्येची खेळी प्रतीक देवरेची या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. या खेळीसाठी एकदा जोरदार टाळ्या आपण वाजूया. मॅच मधली रंगत वाढवली होती प्रतीक देवरे याने, पण आता आपल्याला पाहिजे उर्वरित असणाऱ्या आणि कॉल अगदी आपण पाहिलं ऑनस्क्रीन अगदी आपण पाहतोय की थांबवलं गेलं होतं ते खास करून नॉन ट्रॅकच्या फलंदाजाला, परंतु उशिरा कॉल आणि तदनंतर अगदी आपण पाहतोय 1 चेंडू आणि 10चा सामना बाकी. बांदेश्वर बांधा या टीमचे जे सर्व प्लेयर्स आहेत, आपण अंतराळवीर सुनीता विल्यम्स या प्रेक्षक गॅलरीजवळ ताबडतोब यायचे सगळ्यांनी. थँक्यू. यावेळेचं चेंडू अगदी आपण पाहतोय डान्सिंग डाऊन द विकेटचा मारा, तिथे फलंदाज होईल बाद आणि 9 धावसंख्येने हा सामना जिंकला तो श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी पुणे या संघाने. टीमचं मनापासून अभिनंदन. मॅच एक हाती झाली नाही, म्हणजे आपण पाहिलं 6 ओव्हरमध्ये